हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्हाला जायचं होतं बाहेर, कारण आदूच्या बड्डेचं साहित्य आणायला जायचं होतं थोडं, आणि तिच्या पप्पाला ड्रेस घेण्यासाठी पण जायचं होतं, कारण फादर्स डे होता. म्हणलं काय द्यावं यांना गिफ्ट, तर म्हणलं ड्रेस घ्या. ते नकोच म्हणत होते, त्यांना माहितीच नव्हतं की म्हणजे ड्रेस घेण्यासाठी जायचंय. पण म्हणलं घ्या, जाऊ द्या, असं कधी ते स्वतःहून घेणार नाहीत म्हणलं. तर हिच्या बड्डेचं साहित्य आणायला पण जायचं होतं, कारण तिच्या पप्पाला नंतर ना टाईमच नसतो. ते एकदा सकाळी गेले ना तर संध्याकाळीच येतात. त्याच्यामुळं म्हणलं मग आजच हे करावं, कारण नंतर परेशानी नाही होत एवढी. एकदा आणून ठेवलं ना तर मग टेन्शन नसतं. त्यामुळं चला म्हणलं. हिचं बघा, ट्रॉलीमध्ये बसून असं काहीतरी करायचं काम चालू असतं. तिला खूप मज्जा वाटते तसं बसल्यावर, आणि ती खूपच हे करते. इथं आलं ना त्याच्यामध्ये बसण्यासाठी, आणि बघा हिचं काहीतरी काहीतरी मागती आणि मग नाही दिलं ना असं रुसती. पण एवढा नाही हट्ट करत, हे नाही हे घेऊ म्हणलं ना मग बसते. मग तिला जे महत्त्वाचं आहे तेच घेऊन देते मी. जास्त तिला हे नाही करत, थोडंसं टाळाटाळच करते. तरी पण हिला मी गेल्या वर्षीच नवीन कंपॉस घेऊन दिला होता, तर म्हणलं आता जाऊ दे, एवढं हे करते तर मग हा कंपॉस मी घेऊन दिला तिला. आता हिच्या आवडीची बाहुली इथं काही भेटली नाही. नंतर हिची बाहुली पण घेण्यासाठी जायचं होतं. मग म्हणलं वाटतच आहे तिथं एक दुकान, तिथं घ्यायला येतंय म्हणलं. हिला काय माहीत बाहुलीच जास्त घ्यायला आवडती, दुसरं काही ती घेतच नाही. हिला काय आता ड्रेस आहे बड्डेसाठी, कारण माझ्या जवळच्या पाहुण्यानेच तिला छान असा ड्रेस घेतला आहे. परत आईने घेतला आहे अधिक महिन्यासाठी. त्यामुळे हिला काय आम्ही आता बड्डेला ड्रेस नाही घेणार आहे, कारण सगळं एकदाच घेतलं ना तर मग परत तिची उंची वगैरे वाढली तर मग ते ड्रेस व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळं मग म्हणलं नंतरच घेऊ आपण, सध्या राहू द्या म्हणलं, कारण खूप छान ड्रेस आहेत ते पण. मग म्हणलं त्याच्यावरच करू बड्डे, काय प्रॉब्लेम आहे. तर मी तिकडून आली आणि दिवाबत्ती पण करून घेतली. स्वयंपाक बनवायचा होता, खूप कंटाळा आला होता. आमचे 2-2.5 तास तरी बाहेरच गेले असतील, आणि आल्यावर खूप कंटाळा आला होता. स्वयंपाक बनवायचा होता, दिवाबत्ती केली आणि स्वयंपाक बनवायला घेतले. तर मी सांगते की माझी चपाती कशी फुगती. ते गोल उंडा करून पण फुगती वाटतं, पण मी 1-2 वेळेस ट्राय केलं, पण ते मला काही जमलंच नाही. त्याच्यामुळं मग मी असंच बनवते, कारण ना गावाकडलं असंच बनवतात चपाती, तरी पण फुगती. मग मी असंच बनवायला चालू केले, पण माझी पण फुगायला लागली. आता आपल्या लाटण्यामध्ये जरी कुठं कमी जास्त झाली ना तरी पण चपाती नाही फुगत. पण माझी आता सवय लागली आहे असाच म्हणजे हे करून बनवायची. ते गोल उंडा करून बनवतात ना ते पण फुगती, पण काय माहीत मला ते जजमेंट जमलंच नाही. 1-2 वेळा करून बघितली, मग म्हणलं जाऊ द्या, आपलं जे आहे तेच करून बघू. बघा आता माझी पण चपाती फुगली होती. चपाती फुगलं ना मला असं वाटतं खूप खुशी भेटते, काय माहीत. असो, माणसानं सतत खुश राहावं. काय नाही, एवढं काही न्यायचं नाही आपल्याला. खुश म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण मला तर असं वाटतं आपण आनंद शोधावा, कारण आयुष्य काय परत परत येत नसतं. याच्यावर त्याच्यावर राग धरून म्हणा, किंवा दुसऱ्यासाठी आपण स्वतःला कशाला त्रास करून घ्यायचा. मला तर असं वाटतं आपल्याला ज्या गोष्टीमध्ये म्हणजे खुशी भेटते त्या गोष्टी आपण करत राहायच्या, आणि सतत स्वतःला आनंदी ठेवायचं. कारण आपण आनंदी राहिलो तरी घरी पण आपल्या थोडं हे राहतं. परत आपण म्हणजे कशाचं टेन्शन घेतलो ना तर आपल्या लेकरांवर किंवा आपल्या नवऱ्यावर आपण राग काढतो. त्यासाठी ना मी कुणाचंच टेन्शन घेत नाही, आणि मेन पॉईंट मी कुणाची बरोबरी करत नाही. ज्या गोष्टी मला नाही भेटल्या ना त्याच्यात पण मी खुश राहते, आणि जे आपल्याला देवानं दिले ना आपण त्याच्यात खुश राहावं असं वाटतं मला. जे आपल्याकडं आहे ते इतरांकडं नसतं, पण मग आपल्यापेक्षा थोडंसं जे कमी आहेत त्यांच्याकडं बघून आपण खुश राहायचं, की बाबा मला हेच नाही भेटलं, मला तेच नाही भेटलं. आपल्या अपेक्षा तर जिंदगीभर सरणार नाहीत.
आणि आपल्या अपेक्षा तर वाढतच जातात. तर हा आहे सोमवारचा व्हिडिओ. सोमवारी थोडासाच पाऊस आला होता, एवढा काही जास्त नाही आला. थोडा पाऊस पडला तरी यांचं बघा काय असतं. आणि मी थोडीशी साफसफाई करून घेतली, कारण आता पावसाळा लागला ना, नंतर सतत करणं नाही होत. त्यामुळं म्हणलं थोडंसं करून घ्यावं. गावाकडून आल्यावर केलं होतं, तरी पण आता केलं तर चला